दादा, मी तुला फोनवर PPF, RD आणि FD बद्दल बोलताना ऐकलं, पण मला ते पूर्णपणे समजलं नाही. हे पैसे साठवायचे मार्ग आहेत का? हो ऋषी, हे पैसे सुरक्षित ठेवण्याचे आणि वाढवण्याचे हुशार मार्ग आहेत. मी तुला प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप समजून सांगतो. PPF सार्वजनिक भविष्य निधी. आता हे काय आहे? दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेसाठी सरकार समर्थित बचत योजना. उदाहरणार्थ, जर तुम्ही दरवर्षी 10,000 रुपये PPF खात्यात 7.5% व्याजदराने साठवले तर 15 वर्षात तुमच्याकडे सुमारे 2.5 लाख रुपये जमा होतील. दुसरं आहे RD, महाजमा योजना. आता हे काय आहे? अशी बचत योजना जिथे तुम्ही ठराविक रक्कम प्रत्येक महिन्यात ठराविक कालावधीसाठी जमा करता. उदाहरणार्थ, जर तुम्ही दरमहा 1,000 रुपये 2 वर्षांसाठी 6% व्याजदराने जमा केले तर कालावधीच्या शेवटी तुमच्याकडे सुमारे 25,000 रुपये होतील. तिसरा आहे FD, ठराविक ठेव. आता हे काय आहे? FD म्हणजे तुम्ही एक रकमी रक्कम ठराविक कालावधीसाठी आणि ठराविक व्याजदराने जमा करता. उदाहरणार्थ, जर तुम्ही 20,000 रुपये 2 वर्षांसाठी 6.5% व्याजदराने FD मध्ये ठेवले तर मॅच्युरिटीला तुम्हाला 21,300 रुपये मिळतील. थँक्यू दादा. आता मला PPF, RD आणि FD मधील फरक समजले. खूप छान. नेहमी वेळेआधी बचत सुरू कर, त्यामुळे तुझी ध्येय सहज साध्य होतील. हो, मी माझ्या पुढच्या बचतीसाठी FD चा वापर करेन. व्हेरी गुड.